बरं ऋषी, आली अचानक भेटायला. पण किती गोड आहे ती. शी इज सो परफेक्ट फॉर यू. बरं माझं जाऊ दे, पण तुझी लाडकी स्टुडंट कमळी, तिने स्वतः सिलेक्ट केलंय अनामिकाला. तिलाही अनामिका तुझी बायको म्हणून खूप आवडलीये. काय? कमळीने? हो. असं शक्य आहे? हे शक्य नाही आई. कमळीने फोटो दाखवला ना तुला अनामिकाचा. कसला फोटो? कुठला? कोण आहे मुलगी? बरी आहे ती कोण आहे? कॉलेज मधली आहे का कोणी? नाही म्हणजे ऋषी काय दाखवला होता ना तुला कमळीने फोटो? दाखवला होता. मग हे बघ ऋषी, मी तुला खरंच सांगते, अनामिका इज अ परफेक्ट मॅच. बघ ना रे, किती गोड मुलगी आहे ती, किती सुंदर आहे. बरं सुंदर आहेच, पण काय गाते रे. तिची तिची आई सुद्धा क्लासिकल सिंगर आहे. तिचे वडील खूप मोठे बिझनेसमॅन आहे. बरं ती म्युझिक शिकवते सुद्धा. इतकंच नाही तर बाबांना बिझनेसमध्ये मदत सुद्धा करते. ऋषी, तुमच्या दोघांचा जोडा इतका सुंदर दिसतो ना की मी तुला काय सांगू. शी इज जस्ट परफेक्ट. म्हणजे इनामदारांची सून शोभते ती. बरं 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 ठीक आहे, मला कळते तुझी घालमेल. आपण एक काम करूया, तू मला अनामिकामध्ये एक तरी खोट काढून दाखव. तू एक जरी खोट काढून दाखवलास ना तर मी स्वतः तुला म्हणेन तिच्याशी लग्न करू नको. मग तर झालं. बट द फॅक्ट इज असं होणारच नाहीये. टू गुड. असं आहेत बघा ऋषी सर. का हसलात? काही नाही ग, मला माझ्या एक्स बॉयफ्रेंडची आठवण झाली. काही महिन्यांपूर्वी मी प्रेमात पडले. मग आम्ही खूप बोलायचो, खूप फिरायचो. मी त्याला माझं गाणं ऐकवायचे, तो सुद्धा वेड्यासारखं भान हरपून माझं गाणं ऐकायचा. पण तरी सुद्धा माझ्या मनात कधी कधी हा प्रश्न पडायचा की मला तो खरंच आवडतोय का मी फक्त असा समज करून घेतेय. आणि शेवटी जे व्हायचं तेच झालं. काही महिन्यांपूर्वी आमचं ब्रेकअप झालं. का ब्रेकअप झालं? डिच केलं त्यांनी मला. म्हणजे फसवतच होता तो मला. मी बरोबर असताना सुद्धा अजून एका मुलीला डेट करत होता. पण काय होतं ना, प्रेमात असताना आपण कधी कधी अशा इंट्युशन्सना इग्नोर करतो. असो, तो पास्ट होता. आणि आत्ता मी हे सगळं सांगतेय कारण ऋषीच्या नजरेत मला प्युरिटी जाणवली. तो सच्चेपणा दिसला. त्याच्याकडे बघून, त्याच्याशी बोलून मला असं जाणवलं की ऋषीपेक्षा बेटर हजबंड कोणी असूच शकत नाही. हे पण कमळी, माझ्या या पास्टबद्दल मी ऋषीला कसं सांगू हा मला प्रश्न पडलाय ग. म्हणजे हे ऐकून त्यांनी मला नकार दिला तर मी काय करू कमळी? अहो असं काही नाही, तुम्ही बिंदास सांगा. ऋषी सर काय असं हलक्या विचारांचं नाही. तुम्ही खरं सांगाल तर कौतुकच करतील, समजून घेतील तुम्हाला. ए पण आमची जोडी तुला कशी वाटते ग? आता मी काय बोलू? तुम्ही की नाही या घरची सून व्हायला एकदम परफेक्ट आहे बघा. म्हणजे ते म्हणतात की नाही, महालाच्या छताला कौलं लावली जात नाही, त्यासाठी संगमरवरी घुमटच लावायचा असतोय, तसं आहे बघा. अरे बापरे, संगमरवरी घुमट? होय. आता तुम्ही एवढ्या भारी आहेसा देखण्या, आणि आवाज तर एकदम क्वालिटी, घरंदाज. तुम्हासनी सांगतो, नयनतारा मॅडमला जशी सून पाहिजे की नाही, सेम टू सेम तशाच आहेसा तुम्ही. बरं, मी फ्रेश होऊन येते. वॉशरूम तिकडे आहे. बोल, आहे तिच्यात एकतरी खोट? आत्ता तरी तसं काही नाही दिसत आहे मला. बघ बघ नाही, थांब जरा. आत्ता काही दिसत नाही म्हणतोय मी. बिकॉज इट्स टू सून, ॲज आय सेड. आई, मुळात लग्न करण्यासाठी ना दोन लोकांमध्ये कनेक्शन असायला लागतं. त्यासाठी एकमेकांना ओळखायला लागतं, इनसाइड आउट. त्यासाठी ना वेळ लागतो बेसिकली. एकदम करेक्ट आहे तुझं. म्हणून तर मी तुला म्हणते, तू तिच्याबरोबर टाइम स्पेंड कर.
निवांत भेट तिला, बोल तिच्याशी, तिला जाणून घे, टेक हर आउट फॉर अ ड्राईव्ह. ऋषी, मी तुला सांगते, तू नक्की तिच्या प्रेमात पडशील. प्लीज प्लीज, प्रेमात काय पडशील अगं? 1 तासात कधी कोणी कोणाच्या प्रेमात नाही पडत, कळलं ना? अरे पण फक्तच प्रेम इम्पॉर्टंट नाहीये ऋषी. म्हणजे इतर गोष्टीही जुळाव्या लागतात आणि त्या जुळतात. माणसं एकत्र राहतात, एकमेकांना ओळखतात, त्यांच्यावर जबाबदाऱ्या पडतात. प्रेम काय होतच. नॉनसेन्स यार. तू आली किती सुंदर दिसते बघ. काय अनामिका, आवडली की नाही आमच्या ऋषीची रूम? कम, लेट्स हॅव समथिंग. बरं आता मी बी जातो, मला बी जायला पाहिजे. ए थांब ना, जातेस कुठे? तू क्लाससाठी आली आहेस ना इथे, मग चालली आहेस कुठे? ऋषी, तुमचं शेड्यूल डिस्टर्ब झालेलं मला अजिबात आवडणार नाही. मला खूप गिल्टी वाटेल. तू प्लीज हिचा क्लास घे. हो नाही, तसं काही नाही. हे बघा, तुम्ही पहिल्यांदा इकडे आलाय की नाही, मग तुम्ही बोला की ऋषी सरांबरोबर, मी घरी जाऊन अभ्यास करतो. एक्झॅक्टली. कमळी म्हणते ते अगदी पटतंय मला. आणि कसं आहे अनामिका, कमळी खूप हुशार आहे. नाही म्हणजे ट्युशन्स घेतल्या नाही तरी सुद्धा कॉलेजमध्ये ती फर्स्ट येईल. नाही, नको नको. मला ऋषीने सांगितलंय तिच्या कॉलेजचा काही दिवसांसाठी प्रॉब्लेम झालाय. तिच्या अभ्यासात उगाच ब्रेक नको यायला. तुझा क्लास झाला की आपण एकत्रच निघूया, चालेल? ऋषी, प्लीज कॅरी ऑन. थँक्स कमळी, चल.